नमस्कार मंडळी, आम्ही एकटा दुसरीचे विद्यार्थी बालभारती पुस्तकातील दिनदर्शिका पाठाचे सादरीकरण करीत आहे. चला तर मग पात्रांची ओळख करून घेऊया. ही आहे दिनदर्शिका. नम्रता विजय इंगळे. हा आहे दिनूच्या भूमिकेत सुपेश हरिदास. हा आहे रहीमच्या भूमिकेत फैजान फिरोज फकीर. ही आहे मुमताजच्या भूमिकेत सुप्रिया श्रीकृष्ण भावे. ही आहे अर्चनाच्या भूमिकेत कीर्तिका कांतीलाल कोडी. ही आहे हेमांगीच्या भूमिकेत वैष्णवी विकास साखरे. आणि मी आहे अर्चनाच्या भूमिकेत राजश्री ईश्वर इंडोले. चला तर मग पाठाचे सादरीकरण पाहूया. मित्रांनो, ऑगस्ट महिन्यात आपला स्वातंत्र्य दिन साजरा झाला. शाळेत झेंडावंदन झाले, प्रभात फेरी निघाली, भाषणे झाली, मुलांना खाऊ दिला. आता 26 जानेवारीला आपल्या शाळेत प्रजासत्ताक दिन साजरा होईल. दिनू, तुला कसं कळते कोणत्या दिवशी काय साजरा होणार आहे, कोणत्या दिवशी सुट्टी आहे? त्यात काय एवढे? अरे सर्व माहिती दिलेली असते. दिनदर्शिकेत वर्ष, महिने, वार आणि दिनांक दिलेले असतात. आणखी काय बरे असते? विविध सण उत्सव दिलेले असतात. तोड, व्यक्तीची जयंती, पुण्यतिथी असे दिनविशेष दिलेले असतात. दिनू, तुला तर फारच माहिती आहे रे. हो, मी रोज सकाळी दिनदर्शिका वाचतो, मग शाळेत येतो. त्यामुळे मला परिपाठात माहिती सांगता येते. चला मित्रांनो, आपण वर्गातील दिनदर्शिका समजून घेऊया. आठवड्याचे वार सांगण्यासाठी येत आहे अनुराज. आठवड्याचे वार: सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवार. इंग्रजी महिने सांगण्यासाठी येत आहे ऐश्वर्या. इंग्रजी महिने: जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर. मराठी महिने सांगण्यासाठी येत आहे रेणुका. मराठी महिने: चैत्र, वैशाख, ज्येष्ठ, आषाढ, श्रावण, भाद्रपद, अश्विन, कार्तिक, मार्गशीर्ष, पौष, माघ, फाल्गुन. मुख्य ऋतू सांगण्यासाठी येत आहे कार्तिक. मुख्य ऋतू: उन्हाळा, पावसाळा, हिवाळा. उपऋतू सांगण्यासाठी येत आहे राज. उपऋतू: वसंत, ग्रीष्म, वर्षा, शरद, हेमंत, शिशिर. काय मग समजली का दिनदर्शिका? धन्यवाद.